राज्यातील 26 लाख बहिणी अपात्र ठरल्यात। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली। राज्यभरातल्या अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलाय। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्व महिलांचे पैसे बंद होणार आहेत आणि त्यांना पुढील हप्ते आणि दिवाळी बोनससुद्धा मिळणार नाही। त्यामुळे तुमचा ह्यामध्ये नंबर आहे का, तुमचे हप्ते बंद होणार आहेत का, हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही पात्र आहोत की नाही। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक पटकन लाईक करा, म्हणजे तुमचे हप्ते रेग्युलर चालू राहतील। त्यामुळे लवकरात लवकर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा। तर लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत, हे बाब लक्षात घेण्यासारखे आहे। त्यामुळे तुम्ही पण अपात्र होऊ शकता। त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 3 कामे करायची आहेत। त्यामुळे तुम्ही अपात्र लिस्टमधून पात्र लिस्टमध्ये येशाल आणि तुम्हाला हप्ते परत चालू होतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडक्या बहिणींनो, काय झाले मागे तुम्ही बघत आहात, बऱ्याच महिलांना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे जूनपासून त्यांना पैसे येणे बंद झाले आहेत। आता तर ही गोष्ट तुमच्यापर्यंत आली आहे। तुम्हालाही हे पैसे बंद व्हायचे असतील तर तुम्ही हे व्हिडिओ कट करू शकता। तर तुम्हाला हे परत पैसे चालू ठेवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे 3 कामे सांगितली आहेत। त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कधीच बंद होऊ शकत नाही, जीवनभर तुम्हाला लाभ चालू राहील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाडक्या बहिणींनो, अपात्र होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त स्त्रिया आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना 3 स्त्रियांना पण पैसे येतात। तर सरकारने डिटेक्ट केले राशन कार्डमधून की ह्या 3 स्त्रियांना ह्या राशन कार्डमधून अपात्र करून टाकायची। तर त्यांनी काय केले, 3 स्त्रिया अपात्र केल्या, त्यातल्या 2 स्त्रिया ठेवलेल्या नाहीत। त्यामुळे तुम्ही हे बाब लक्षात ठेवण्यासारखे आहे। सरकारने कसा गेम खेळला हे तुमच्या लक्षात आले पाहिजे। तर लाडक्या बहिणींनो, दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे वेळोवेळी तपासत जा। हे जर तपासले तर तुम्हाला 100% तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत आणि इथूनही पुढे तुमचे पैसे सुरळीतपणे जमा राहतील। आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असायलाच हवी, त्यामुळेच तुम्हाला हे इथून पुढे पण पैसे चालू राहतील। तर लाडक्या बहिणींनो, हे 2 महत्त्वाची कामे जर केली तर तुम्हाला 100% पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।